सांगली जिल्ह्यात घडलेल्या 14 वर्षीय वेदांत बंडगर यांच्या हत्याकांडाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय। ही घटना केवळ एका निष्पाप मुलाच्या हत्येपुरती मर्यादित नसून कायदा व सुव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि राजकीय हस्तक्षेप याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे। एका बालकाचा जीव जातो आणि संपूर्ण समाज व्यवस्था असहाय्यपणे पाहत राहते। यापेक्षा दुर्दैवी चित्र दुसरं कोणतं असू शकतं का, असा सवाल आता उपस्थित होतोय। पोलीस स्टेशन बाहेरच कुख्यात गुंड निलेश गडदे यानं तुझ्या मुलांना संपवतो अशी धमकी बंडगर यांना दिली असल्याची माहिती आता समोर येते। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। अधिक माहितीनुसार सराईत गुंड निलेश गडदे यानं आधी घरात घुसून महिलेला धमकावलं, खंडणीची मागणी केली आणि त्यानंतर भर चौकात गोळीबार केला। एवढंच नाही तर पोलीस ठाण्याच्या परिसरातही त्याने उघडपणे तुझ्या मुलांना संपवतो अशा धमक्या दिल्याचं बोललं जातंय। परिस्थिती इतकी गंभीर होती की संबंधित व्यक्तीकडून जीवितास धोका असल्याच्या तक्रारी देखील सातत्याने होत होत्या। मात्र या सर्व घडामोडींनंतरही प्रभावी कारवाई झाल्याचं दिसून आलं नाही। अखेर या सर्वांचा सर्वात भीषण परिणाम एका निष्पाप बालकाच्या मृत्यूत झालाय। हमाल कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारं बंडगर कुटुंब आज मोठ्या दुःखातून जातोय। वेदांच्या हत्येमुळे केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झालं नाहीये, तर संपूर्ण समाजाला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। जे कुटुंब इतरांच्या हक्कासाठी लढत होते त्यांच्याच घरावर असा दुर्दैवी प्रसंग ओढावणं अत्यंत वेदनादायक आहे। या घटनेत सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे धमक्या, तणाव आणि वाद सुरू असतानाही वेळेत कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप होतोय। जर परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई झाली असती तर कदाचित आज वेदांत जिवंत असता, असा सवाल अनेक नागरिक सध्या उपस्थित करतायत। गेल्या काही वर्षात गुन्हेगारी आणि राजकीय संरक्षण याबाबत सातत्यानं चर्चा होतीये। काही गुन्हेगार स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करून स्वतःचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना मिळणारे कथित राजकीय पाठबळ यांचं मनोबल अधिक वाढवत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। जेव्हा कायद्याची भीती कमी होते तेव्हा अशा घटना घडण्याचा धोका वाढतो। वेदांत बंडगरची हत्या ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण समाजासाठी इशारा आहे। सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।